नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, कार या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई यासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केला आहे. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 238 अंकांची घसरण झाली आणि तो 77,470 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 51 अंकांची घसरण नोंदवत 24,188 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.